नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर हा आहे 32 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी कटिंग पण पुढं अपलोड केलेलेच आहे, म्हणजे ह्याच व्हिडिओला जॉईन आहे, तर कटिंग त्याची पूर्ण बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 32 चेस्टमध्ये पण पुढची फिनिशिंग एकदम सुंदर आली. मोंड्यामध्ये कुठंही चून वगैरे पडत नाही आणि ह्याच कस्टमरचे अजून सारे ब्लाऊज होते आणि त्यांनी शिवलेत. त्याच्यानंतर आपल्याकडे हा पण ब्लाऊज आला आहे. तर याच्यामध्ये आपण मटका गळा घेऊन सिंपल पद्धतीने आपण लेस लावली, जी कस्टमरच्या चॉईसची होती, आणि हे लटकन बनवलेत. आता सिंगल कपड्यामध्ये आपण हे लटकन बनवले नाही, याला अस्तर पण लावलं नाही, का आपण कपडाच याला डबल घेतलाय आणि त्यानुसार लटकन बनवलेत, म्हणजे थोडेसे हेवी झालेत, छान वाटतात बनवायला पण आणि दिसायला पण. तर सिंपल पद्धतीने हा ब्लाऊज कसा झालाय नक्कीच कमेंट करा. आणि परत एकदा सांगते, 32 चेस्ट आहे, तर याची कटिंग पूर्ण बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तर आपण विदाऊट लावले, पण अजिबात बाहेरून कुठेही विदाऊट अस्तर असून पण अजिबात दिसत नाही. तर तुम्ही विदाऊट जरी अस्तर असेल तरी पण एकदम प्रॉपर फिनिशिंगसोबत कसा ब्लाऊज शिवला पाहिजे, त्याच्यासाठी स्टिचिंग व्हिडिओ जास्त बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कंटिन्यू करा. प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. 32 चेस्ट आहे. तर आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे आपलं फेसबुक चॅनल आहे. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत उंची. आता आपण अंगावर माप घेतले कस्टमरचं, तर उंची आहे 13 इंच. तर आपल्याला 1 इंच त्याच्यामध्ये जास्तच घ्यावं लागतं, कारण अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच पाठीची पट्टी मुडपण्यात जाते. तर आपण बघूयात, 13 इंच उंची असल्याच्या नंतर आपण 1 इंच उंची घेऊ 14 इंचाची. एक लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर आपण 32ला 5.5 शोल्डर टाकले. 5 इंच आपण मोंडा घेऊया. आता आपल्याला 32चा चौथा भाग काढायचा, तर चौथा भाग येतो 8 इंच. 8 वर आपण एक मार्किंग केली, तसंच आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. आता अर्धा इंच आपण पाठीमागे येऊ, का जे करून आपल्याला मोंड्यामध्ये चून वगैरे पडणार नाही. नंतर 1 इंच आणि 1.5 इंचावर कंपल्सरी आपण हे माप ठेवू, का आपल्याला 1 इंचावर आणि 1.5 इंचावर आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता कंबर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण चौथा भाग काढू. तर कंबर आहे 26, 13 हा दुसरा भाग येतो आणि 13च्या निम्म जेवढं येतं तेवढं आपल्याला घ्यायचं आहे. 6.5 चौथा भाग येतो. 6.5 मध्ये 1 इंच टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन जाते, म्हणजे टोटल 2.5 इंच जरी आपण घेतला तरी पण चालते. तर बघू शकतात. आता 2 इंच आपण गळा घेऊ. 2.25 इंच जरी घेतलं तरी चालते. 2.25 घेतलाय मी. तसंच आपल्याला गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. कस्टमरचा गळा आहे 10 इंचावर. आणि नंतर मग याला आकार देऊन घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकतात. नंतर याची आपल्याला कटिंग करायची. जसं आपण मार्किंग केली त्यानुसारच आपल्याला पूर्ण कटिंग करायची. आता याच्यानंतर जसा कपडा आहे तसा मी परत एकदा पलटी केला. आता आपल्याला काय करायचं आहे, 32 चेस्ट आहे, तर मग मी 1 इंचाची लाईन देते, पूर्ण 1 इंचाची. बघू शकतात. आता मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगते. याच्या अगोदरचे जे प्रिन्सेस ब्लाऊज आहेत ते वेगळ्या पद्धतीचे सांगितले, हा पण थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. तर दोन्ही माप एकदम परफेक्ट बसतात. असं काही नाही का हे दाखवते हे करेक्ट आहे आणि ते चुकीचं आहे, असं काहीच नाही. सगळं काम मी कस्टमरच्याच कामावर दाखवते. आता हे 1 इंच आपण घेतले, हे एक्स्ट्रा घेतले. आपल्याला जर गळा टाकायचा ठरला तर आपल्याला इथपासून
आपल्याला इथपासून चेक करायचं आहे. आता आपण 2.25चा गळा घेतला तर आपण ही लाईन धरूया 2.25 इंच. फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, तर मी 6.5चा घेतलाय. याला गोल आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात. तुम्हाला डीप घ्यायचा की वरती घ्यायचा ते तुम्ही ठरवा. आता आपल्याला याला क्रॉस पट्टी लावायची नाही, बिना क्रॉस पट्टीचा आहे. तर आपण याच्यामध्ये 1 इंच किंवा 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा जास्त घ्यायचे. आता मी ह्या लाईन पासून माप घेते 3.5 इंच. 3.5 इंच घेतले. आता वरून आपण 10 इंचावर एक पॉइंट देऊ. 9.5-10 इंचावर दिला तरी पण चालते, फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आता आपल्याला टक्स फक्त 2 इंचाचा घ्यायचा आहे. 32 चेस्टमध्ये तुम्ही चेस्टनुसार टक्स हा वाढवू शकतात. तर आपण 2 इंचाचा घेणार, तर मी ह्या साईडने 1 इंच घेतलाय आणि इकडच्या बाजूने मी 1 इंच घेतलाय. तर हा 1 इंच आपण डायरेक्ट जरी खालच्या लाईनला जोडला तरी पण चालते, कारण ज्यावेळेस आपण हा आकार देतो प्रिन्सेसचा त्यावेळेला ब्लाऊज जो फ्रंट आहे तो कमी पडू नये म्हणून आपण हा 1 इंच जास्त घेतो. आता ही तिरकी लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आणि ही तिरकी लाईन आपल्याला बाहेरच्या लाईनला जोडून घ्यायची. बघू शकतात. आता आपण गळ्यापासून इथं पण आपल्याला तिरका घ्यायचं आहे. आता हे 1 इंच कशासाठी जास्त घेतलं का आपण या मधल्या लाईनपासून 1 इंच आपण इकडे घेतला, त्याच्यासाठी मग हा 1 इंच आपण जास्त घेतला. आता मी कटिंग करताना तुम्ही पाहिली का आपण जो 1 इंच जास्त घेतलाय तो आपण तिरका इकडं कट केलाय. आता एक गोष्ट आपल्याकडून राहून गेली, ते म्हणजे आपल्याला फ्रंटचा आकार द्यायचा आहे. तर फ्रंटचा आकार देताना अर्धा इंच जरी एवढा आकार दिला पाहिजे. तर मी हा डायरेक्ट जरी दिला तरी चालते, किंवा मग तुम्ही आखून घ्या. माझ्याकडून फ्रंट आकार हा राहून गेलेला. आता नंतर आपल्याला आता हे आकार कटिंग करायच्या अगोदर जरी दिला तरी पण चालते, माझ्याकडून राहून गेलं आज. बघू शकतात आपण 32 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज एकदम सविस्तर कटिंग केली. आता आपण बघणार आहोत बाही कटिंग. तर बाही कटिंगला मी 4 लेअरमध्ये घडी घातली. चार लेअरमध्ये घडी घातल्याच्या नंतर आपण जेवढी बाही आहे, आता अस्तरची बाही असल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, 1 इंच जास्त घ्यायचं आहे. 3.5ची बाही आहे तर आपण 4.5 वर एक मार्किंग केली. आता कंटिन्यू जर तुम्ही बाही कटिंग करताय तर तुम्हाला खडूची पण गरज पडणार नाही. एकदम इझीमध्ये तुम्ही कटिंग करू शकतात. 5.5 हा दंड घेर आहे आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन आहे. आता फ्रंट साईडला तुम्ही 2-2.5 इंच देऊ शकतात. म्हणजे ह्या बाजूने 2-2.5 इंच जरी घेतले तरी चालते. थोडंसं नॉर्मल खाली घ्यायचं आहे. ही लाईन आपल्याला इथे द्यायची आणि ही लाईन आपण इथे देऊया. तर कमी वेळामध्ये आपण हे कटिंग केली. तुम्हाला कशी कटिंग वाटली नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हर एक छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलो पण करा. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.